आजकाल पिरियड्स जे आहेत ते खूप मुलींना लवकर यायला लागलेत. अक्षरशः वयाच्या 9व्या वर्षी, कधी-कधी 8व्या वर्षी देखील पिरियड्स येतात, जे की 13व्या वर्षी यायला पाहिजे किंवा पूर्वी 13व्या वर्षी यायचे. त्याचं कारण काय आहे? आणि पेरेंट्स अतिशय घाबरलेले असतात. विशेषतः आयांना खूप काळजी वाटायला लागते की ह्या मुलीला अजून काही समजतही नाही आहे आणि इतक्या लवकर तिला पिरियड्स कसे सुरू झाले. तर त्याचे 4 मुख्य कारणं आहेत. सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे चाइल्डहूड ओबेसिटी. युज्युअली आजकाल मुलींचं वजन जे असतं ते नॉर्मल असतं, त्याच्यापेक्षा जास्त असतं आणि त्या कारणाने गुड न्यूट्रिशन, गुड डाएट आणि जास्त वजन यामुळे पिरियड्स लवकर यायला लागले आहेत. दुसरं महत्त्वाचं कारण आहे सिडेंटरी लाईफस्टाईल. पूर्वी लहान मुलं बाहेर खेळायचे, हुंदडायचे, उड्या मारायचे, ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज आता बंद झालेल्या आहेत आणि त्याच्यामुळे देखील पिरियड्स खूप लवकर येतात. तिसरं आणि महत्त्वाचं कारण आहे एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स. काही पेस्टिसाइड्स किंवा पोल्युशन या कारणांमुळे देखील याचे दुष्परिणाम व्हायला लागले आहेत आणि या कारणांमुळे देखील काही जे एन्व्हायरमेंटल पोल्युटंट्स असतात ते पोल्युटंट्स हार्मोनसारखे मिमिक करतात आणि त्याच्यामुळे देखील पिरियड्स लवकर यायला लागले आहेत. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट इज स्क्रीन टाईम. मुलं काय यंग जनरेशन मॅक्झिमम वेळेला मोबाईलमध्ये गुंतलेले असतात आणि सततच्या स्क्रीन टाईममुळे स्पेशली रात्री जर उशिरापर्यंत तुम्ही मोबाईल किंवा लॅपटॉपवर असाल आणि सारखा स्क्रीनला तुमचं एक्सपोजर होत असेल तर त्याने देखील पिरियड्स लवकर येण्याची शक्यता असते आणि पूर्ण जो पिरियड्सचा जो बॅलन्स असतो, जे हायपोथॅलेमो पिट्युटरी ॲक्सिस असतो, जो पिरियड्सला रेग्युलराईज करायला मदत करतो, तो बॅलन्स पूर्ण स्क्रीन टाईम डिस्टर्ब करून टाकतो. तर या 4 गोष्टींपासून जर तुम्ही दूर राहिलेत तर हा जो प्रॉब्लेम आजच्या मुलींना फेस करावा लागतो आहे तो करावा लागणार नाही. एक 11व्या किंवा 12व्या वर्षी पिरियड्स आले तरी चालतील, पण 9व्या वर्षी पिरियड येणं इज टू अर्ली. त्याकरता काहीतरी आपल्याकडनं पण करायला हवं असं मला वाटतं. थँक्यू.